दोनों कैप्टन को। गोमा जी, गोमा जी रूल समझा दीजिए, आप लेग अंपायर हो। अपी, ओके डन, रूल्स पे ध्यान दीजिए। थैंक यू। नो। इलेव्हनचा प्रथम गोल पहला बॉल, पहिला बॉल। पहिला चेंडू घेऊन येतो आपल्या संघासाठी परफेक्ट 11 साठी गोलंदाज गोलंदाज नाव जेरी। पहिले षटक घेऊन येतो जेरी, जेरीचा सामना करतील अजून एक लेजंड खेळाडू कादर, प्रवीण पॅकेज मधून आले ते कादर। दोन्ही संघाचं इथे हार्दिक स्वागत असेल। पी आर वर्सेस पी आर, परफेक्ट वर्सेस प्रवीण। नॉन स्ट्राइक एंडला आहे रोहन धोंडे, मॅन फ्रॉम मुलुंड। परफेक्ट वर्सेस प्रवीण, उच्चतम दर्जाचा हा सामना होणार आहे। सगळ्या खेळाडूंना आणि मी रहिवाशांना आणि नागरिकांना पण सांगतो, या सामन्याची मजा घ्यायची आपण, या सामन्यात आपण उपस्थिती दाखवायची आहे। परफेक्ट वर्सेस प्रवीण, ठाण्याचे दोन्ही पण दिग्गज संघ आहे। पहिला चेंडू डॉट बॉल, उत्कृष्ट गोलंदाजी जेरीच्या माध्यमातून बघायला भेटते आपल्याला। पंच डेड बॉल। चला रोहन, कोणत्याही खेळाडूने आर्ग्युमेंट करायचं नाहीये, डेड बॉल। चला पंच नो बॉल, नो बॉलचा इशारा। उत्कृष्ट असा टोक रश बॉल है, क्या बात है। वनडी
वंडीचा इशारा दिलाय पंचाने. कादर 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय जेरी आपल्या संघासाठी. जोरदार वेगवान चेंडू. आणि उत्कृष्ट असा रनआउट बघायला भेटतोय पप्प्या. राजू देव उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला जेरी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. 4 चेंडू आणि 3 धावा. 2 to go. पंच कळवतील. थांबायचं तिकडे. पंच कळवतील. पंच आणि बाबूचा डायरेक्ट हिट झालाय. पंच कळवतील. बाबू अंपायर्स रिव्ह्यू. गोलंदाजी मार्गावर आलाय RS ऑफिशियल द कटप्पा हर्षित. एक अवंतर धाव. व्हाईट बॉल.
प्लेयर्सने आवाज करायचा नाहीये मागे. बरोबर आहे. पुन्हा एक अवंतर धाव हर्षितच्या माध्यमातून बघायला भेटते. धाव संख्या झाली आहे ती 5. उत्कृष्ट अशी वाईड बॉल. पंचांचा इशारा. चला परफेक्ट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान घ्यायचा आपण. वेळाचं बंधन आहे आपल्याला. मॅच लवकरात लवकर चालू करायचं आहे. पुन्हा एक अवंतर धाव. बॉल पडत नाहीये हर्षित कटप्पा यांचा. शिवाजीनगर चा स्पीड मेटर. आर एस क्रिएशन ऑफिशियल सेकंड बॉलर सुद्धा रोहन अग्रवाल. वेळ घ्यायचा नाहीये. संघाला विनंती असेल परफेक्ट 11. पुन्हा एक अवंतर धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याचबरोबर उत्कृष्ट अशी फलंदाजी. डायरेक्ट पहिल्या माळ्याच्या खिडकीत बॉल पाठवलाय भाजी यांनी. दुसरं चेंडू द्यायचंय. ऑप्शन आहे आपल्याकडे. चला एक चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवरती. आपल्या कप्तानचा भरोसा बरकरार ठेवलाय हर्षित यांनी. पुन्हा एक अवंतर धाव. बॉलचा ग्रीप फसतो इथे. एक चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती.
याचबरोबर आमचे पंचांचा निर्णय वाईट बॉलचा इशारा आहे. आमचे परम मित्र समीर पवार उर्फ पडवलनगरची शान बेडूक, आपण स्टेजवरती यायचंय. आपल्याला आमंत्रित केलंय दाजू चषकच्या कमिटीने. आपण स्टेजवरती यायचंय बेडूक. आपल्या केसांमुळे आपण दिसलेलो आहोत तिथे गर्दीत सुद्धा. आपण स्टेजवरती यायचंय प्लीज. पुन्हा एकदा खिडकीत बॉल. क्या बात आहे भाजी. एक पुन्हा एकदा वंडी. वन टू गो षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवरती. षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एक अवंतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवरती. कादर गचाळ अशी गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला परफेक्ट 11 यांच्या माध्यमातून. पंच वाईट एक अवंतर धाव हरीश चक्री यांच्या माध्यमातून बघायला भेटते आपल्याला. धाव संख्या जाऊन पोहोचली ते 20 धावांवरती. भाई एकता मित्रमंडळ आयोजित दायू चषक
पुन्हा एकदा वाईट. भाई एकता मित्रमंडळ आयोजित दाजू चषक व दाजू प्रीमियर लीग 2025 दिवस पहिला. शेवटच्या लॉटचा पहिला मॅच. 2 बॉल 21 धावा. नाही, हेलिकॉप्टर फेल झालेला आहे. पुन्हा एकदा वंडी. उत्कृष्ट फलंदाजी त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी बघायला भेटते दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला इथे. परफेक्ट 11 विरुद्ध प्रवीण पॅकर्स. पंच वंडी. वंडीचा इशारा. चला धावसंख्या झाली ती 23 धावा. षटकाचा शेवटचा चेंडू. 1 to go. एक डायरेक्ट हिट. क्या बात आहे. हरीश चक्री डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाजला पॅव्हेलियन मध्ये जावं लागतंय. विकेटचं पतन होतं इथे. धावसंख्या 23 वरती थांबलेली. 18 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 23. शेवटचा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी RS क्रिएशन ऑफिशियल अँबॅसिडर रोहन अग्रवाल. या षटकामध्ये आपण हॅट्रिक घेतली. RS क्रिएशन कडून आपल्याला 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 23 धावांवरती. मया. रोहन अग्रवाल यांनी या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर यांना 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक RS क्रिएशन द स्पोर्ट्स ब्रँड यांच्याकडून देण्यात येईल. 2 विकेट घेतल्यावरती लगातार 2 विकेट घेतल्यावरती 251 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एक अवंत धाव. आणि क्या बात है. 1 विकेट घेतलेला आहे. तलाश उस आखिरी 2 विकेट की है. ह्याला बोलतात सुसाइड. बाहेरच्या दिशेला चाललेला चेंडू टवळायचा प्रयत्न केलाय आणि चेंडू वळगलाय तो डायरेक्ट सीमा रेषे पार. कमिटी मेंबर अप्पी आणि सूरज 2 मिनिटं. पंच सूरज झा. पंच आपण तपास करून घ्यायचा आहे. सगळ्यांच्या जर पायालाच लागला असेल. अच्छा, एका खेळाडूचा शूज घालून दुसरा खेळाडू गेलाय. कोणता खेळाडू गेलाय? अच्छा सॉरी. शूज चेंज करायला कोणता तरी खेळाडू गेलाय. आता कोणता खेळाडू गेला ते माहित नाही, कारण बबडी गेलाय का? अच्छा त्यांची. दाजू चषकचे क्रीव तथा कमिटी आपल्याला विनंती असेल हा सामना त्वरित सुरुवात करायचा आहे. अप्पी
याच्या मागे आमचे आमचे पाहुणे मिरेकल त्या स्वामी समर्थ अर्थातच अंधेरीचा संघ याच्या मागे खेळणार आहे. आणि प्लस आई एकविरा आमचे परमित्र आई एकविराचे प्रतीक चेंबूरची संघ सुद्धा खेळणार आहे. तर त्यांना सुद्धा वेळ द्यायचा आहे. ते लांबून आलेत. ते आमचे पाहुणे सुद्धा आहेत. प्लेयर नसून तरी पाहुणे. रोहन अग्रवाल एक अतिरिक्त धाव याच्यामध्येच असं चेंडू बघायला भेटतंय रोहन अग्रवाल यांच्या माध्यमातून आपल्याला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवरती. दोन चेंडू 26 धावा. आणि हा पुन्हा एकदा गचाचा क्षेत्ररक्षक बघायला भेटलाय आपल्याला विकेटच्या मागे. 3 चेंडू 27 धावा. उत्कृष्ट अशी वंडी बघायला भेटते आपल्याला. दाजू कमिटी थोडंसं लक्ष द्यायचं. रेषा सीमारेषाच्या थोडंसं बाहेर उभं करायचं आहे सर्वांना. डॉट बॉल उत्कृष्ट असा डॉट बॉल. सर्वांना विनंती असेल थोडंसं मागे उभं राहायचं सर्वांनी. लास्ट बॉल टू गो 1 टू गो. 5 चेंडू आणि 28 धावा झालेले आहेत. 5 चेंडू 28 धावा. 1 टू गो. स्टेप आउटचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यामध्ये लक्ष आपल्याला 29 धावा करून आपल्याला लक्ष दिले आहे ते 30 धावांचं. 30 धावांचं लक्ष असेल परफेक्ट 11 या संघाला. सामना अजूनही आलेल्या क्रिकेट रसिक क्रिकेटचे प्लेयर्स आमचे सेवाग आणि आदित्य पवार भाऊ थोडंसं मागे उभं राहायचं. आपण सीमारेषेवर उभे आहेत. ये पिस्ता है. इसको पिस्ता बोलता है तू. इसको पिस्ता बोलता है तू. ये ऑलिव लवड़े नियॉन ग्रीन को पिस्ता ग्रीन बोल रहा है. कब दिया? वापस दिया ना तेरे को. रिटर्न दिया वो. ये चंदन ये कलर किधर है रे? ये ले आप दिलो. इधर नहीं है वो कलर ही नहीं है. किधर है वो कलर? ये दिखा है उसके बाद. देख उसका ये बोला नहीं है किसको नहीं मिला. पुढील मॅचचा सामना असेल तो
मिरॅकल व्हॉइसेस आई एकविरा दोघं कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉससाठी. लवकरात लवकर यायचं आहे टॉससाठी. मिरॅकलचे कॅप्टन मिरॅकल बॉईज आपले कॅप्टन कृपया मॅच लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. परफेक्ट 11 व्हॉइसेस पंच काय 2 रनांची पेनल्टी दिली आहे. 2 रनांची पेनल्टी दिली आहे प्रवीण पॅकर या संघाला वाटतं. दोन रनांची पेनल्टी. कोण बाबू प्रशांत शिंदे. आदित्य रे आपला भाऊ आहे. पहिले षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशा चेंडूला वळण दिलेल्या गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय बाबू आपल्या संघासाठी. प्रशांत शिंदे अर्थातच बाबू. उत्कृष्ट अशी वंडी. अमित डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. दोन्ही स्पिन बघायला भेटतात आपल्याला गोलंदाजाच्या हातातून. आणि हा बाबू लेफ्टी घावला. बडी मछली जाल में. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते अमित यांच्या माध्यमातून. प्रवीण वर्सेस परफेक्ट. चेंडू चेंडू 4 चेंडू 4 चेंडू 4 धावा. 2 गो. कृपया किसन नगरचे आमचे नागरिक थोडस कॅमेऱ्याच्या बाजूला उभं राहायचंय. आणि उत्कृष्ट अशी वंडी हर्षित कडप्पा. बॉल टू बॉल 1 गो. षटकाचा शेवटचा चेंडू. अरे नया फ्रेश ओव्हर आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो अमित आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी वंडी बघायला भेटते आपल्याला हर्षित कडप्पा यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 6 धावा झालेत. मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. शेवटचा आवाज असेल आपल्याला दोन्ही संघ. पेनल्टी पकडून 6 रन झालेत बरोबर. दुसरा षटक घेऊन येतोय तो रमजान आणि डायरेक्ट वाईट बॉल. 51 धाव. आमचं स्वामी समर्थ मिरेकल सचिन दादा कप्तान कोण असेल त्यांनी स्टेजवरती यायचंय. आणि त्याचबरोबर आई एकविरा चेंबूर मित्रा तू प्रतीक
तुमचा कोण कर्णधार असेल त्यांनी सुद्धा डॉट बॉल, त्याचमध्ये एक डॉट बॉल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस वरती यायचंय. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव. रमजानचा चेंडू जातोय तो. धावसंख्या झाली ती 8. सुंदर अशी टपली आणि टॉसचा बॉस. टॉसचा बॉस कृपया परफेक्ट 11. बाबू थोडंसं सहकार्य करा. फक्त 2 मिनिटं तिथे कोणी पण बसायचं नाही. कारण प्लीज 2 मिनिटं फक्त थोडंसं. हे थांब चिंपू. प्लेयर्स विनंती असेल आपल्याला, कृपया सगळ्या प्लेयर्सला विनंती असेल सीमारेषाच्या थोडंसं मागे उभं राहायचंय. सगळ्यांनी थोडंसं मागे उभं राहायचं. अप्पी थोडंसं इकडे मागे बघायचं. सर्वांनी मागे उभं राहायचंय. आणि त्याचबरोबर टॉस का बॉस आदित्य सोनार. टॉस विन संघ आई एकविरा चेंबूर. आपल्याला विनंती असेल आपण थोडंसं कॉल थोडंसं लवकर द्यायचं. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्गावरती रमजान फ्रॉम भांडूप. त्याचबरोबर फलंदाजी मार्गावरती बबडी. 2 चेंडू 10 धावा. एक वेगवान चेंडू होता. आता पंच निर्णय कळवतील. आई एकविरांनी फलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे. तर गोलंदाज संघ मिरेकल अर्थातच स्वामी समर्थ आपण आपले सर्व प्लेयर्स बोलवून घ्यायचे आहेत. रमजानच्या समोर कडप्पा. पंच वंडीचा इशारा आहे. चला 4 चेंडू आणि 12 धावा झालेत. परफेक्ट. प्लीज मागून आवाज करायचा नाहीये. उत्कृष्ट अशी वंडी. खूप वेगवान चेंडू टाकलेला रमजान यांनी. वन टू गो. आणि उत्कृष्ट अशी टपली. क्या बात आहे. टूडी पंचांचा निर्णय टूडी आहे. जेवढ्या जोरात चेंडू आला तेवढ्याच जोरात चेंडूला परत पाठवलाय 2 रनाच्या दिशेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15. रत्नेश, आदित्य पवार आणि सौरभ तिथं मस्करी करायचं नाहीये मागे प्लीज.
तिसरा षटक घेऊन येतोय तो गणेश. गणेश फ्रॉम मार्लेश्वर संघ, घरगुती संघ आहे त्यांचा. आणि सुंदर असा कार्पेट बघायला भेटलेला आपल्याला बबडी यांच्या माध्यमातून. पण D99 विरुद्ध ट्रिपल एस. आणि पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि आता मॅच थोडीशी गरमागरमीची झाली आहे. क्या बात आहे गण्या, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय D99 चा ओनर गणेश. त्याच्या समोर ट्रिपल एस चे आमचे ठाण्याचे शॉपकीपर मनीष अर्थातच बबडी. एक अवांतर धाव, थोडीशी तारीफ. तीन चेंडू 17 धावा. फुलटॉस चेंडू आणि पंच वंडी. चार चेंडू 18 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटले आपल्याला गणेश यांच्या माध्यमातून. सुंदर अशी टपली, पंच निर्णय कळवतील आणि विकेट जाते, विकेट जाते. बॉलर नेम माया. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, जास्त टाइम घ्यायचा नाही, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये दोन्ही पण संघाने. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल इथे परफेक्ट 11 यांना जिंकण्यासाठी.
चार, क्या बात है राजू देवाडे, मॅन फ्रॉम पडवल नगर. क्या बात है यार पप्प्या, उत्कृष्ट फलंदाजी केली. कार्पेट शॉट बघायला भेटलाय. टपलीसाठी तर सगळे टपलेले असतात, पण कार्पेट शॉट मधून शोधून काढलाय. क्या बात है राजू देवाडे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. आता सीमारेषेच्या थोडस पलीकडे उभं राहायचं सर्वांनी. मॅच अजून पण संपलेली नाहीये. धावसंख्या झाली ती 22. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 5 चेंडू 8 धावा. 8 धावा 5 चेंडू. परफेक्ट 11 की प्रवीण पॅकर्स की परफेक्ट 11. मॅच अजून संपलेली नाहीये. क्या बात है. आणि एक अतिरिक्त धाव. शाबाश. 5 चेंडू आणि 7 धावा. कभी मॅच इधर तो कभी मॅच उधर. पुन्हा एकदा एक. शाबाश. क्या बात है पप्प्या आणि कटप्पा. पंच काय 2 धाव. चला. चार चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. मॅच कुठे होती आणि कुठच्या आणून ठेवली आहे परफेक्ट 11, म्हणून यांना परफेक्ट 11 असं म्हणतात. पुढच्या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. आई एकविरा आणि आमचं स्वामी समर्थ. एक पुन्हा एकदा टपली आणि आई एकविरा यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केलंय. स्वामी समर्थ अर्थातच मिरेकल. आपण आपले सर्व प्लेयर्स इथे ग्राउंडवरती बोलवून घ्यायचे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. मागून कोणीही आवाज नाही करायचा आहे. आपण आपले कॉल सांगू शकता, पण आवाज नका करू प्लीज. दोन्ही संघ. क्या बात है यार. परफेक्ट 11 कमबॅक केलाय आपला. पण बघूया कोणता संघ जिंकतोय. प्रवीण पॅकर की परफेक्ट 11. परफेक्ट 11 की प्रवीण पॅकर. आणि पुन्हा एक अवंतर धाव. क्या बात है. दिशा से भटके और मैच को भी पूर्ण विराम लगाना पड़ेगा यहाँ पर. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. क्या बात है. 6 बॉल कुठे 12 धावांची गरज होती. मॅच थांबवायची नाही कोणी पण. बबडी प्लीज थोडस कॉपरेट करायचं. आणि उत्कृष्ट असा शेनवॉन सारखा लेग स्पिन बघायला भेटलाय. दोन चेंडू आणि 3 धावाची गरज आहे. पप्प्यानीच मॅच आणलेली आणि पप्प्यानीच मॅच थांबवलेली आहे. कृपया बंगाली, आपल्याला हार्ट अटॅक आले असेल तर आपण स्टेजवरती यायचंय. स्टेजवरती आपले परम मित्र आपलं वेट करतायत. क्या बात है. 2 चेंडू 3 धावा. पहिल्या 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज होती. त्यानंतर 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज होती. दोन्ही साईडला मी सांगतो, सीमारेषेच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही कोणी पण चेंडूवरती हात मारायचा नाहीये तिकडे. निखिल प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं. मागे कोणी पण हल्लाहुल करायची नाहीये बिलकुल. आणि आवाज करायचा नाही. दोन्ही संघ. 2 चेंडू 3 धावा. सर्वात आजच्या दिवसाचा क्रुशल सामना. आणि पंच कळवतील. वेट 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 वेट. पंच कळवतील. काय आहे. पंच प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं. पंच अप्पी आणि पंच बोलून घ्यायचं. चला पप्प्या राजू देवाडे ऐका ना. हा एकच धाव आहे.
आपी आपी आर्ग्युमेंट करायचं नाहीये. एक धावा पूर्ण कमिटीने बघितलाय. हार्टचे पेशंट कृपया हा सामना बघायचा नाहीये. बाहेरून सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. 12वा प्लेयर. वेट कमिटीचा तिथे एक माणूस आहे विनू तिथे सगळ्यांना मागे ढकलून द्यायचं प्लीज. विनू सगळ्यांना मागे ढकलायचंय. आणि लेफ्ट साईडला सुद्धा कोणी पण बॉलच्या मध्ये हात पाय टाकायचा नाहीये सीमारेषेवरती. चला, एक चेंडू 2 धावा. करंद कोहली आणि समोर मया. आणि शाबाश, क्या बात है. परफेक्ट 11. म्हणूनच बोलतात परफेक्ट 11. क्रुशल असा सामना होता पण कमबॅक केलंय. पण प्रवीण पॅकर्स मित्रांनो उत्कृष्ट खेळलात तुम्ही सुद्धा मॅच एकदम गॅसवर खेळलात. उत्कृष्ट खेळलात मित्रांनो. उत्कृष्ट एफर्ट होता तुमचा. पण परफेक्ट 11 तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो. पप्या चला पुढील होणारा सामना आमचे पाहुणे मिरेकल 11 स्वामी समर्थ विरुद्ध चेंबूर आई एकविरा. दोन्ही पण मुंबईचा संघ आहे. बघूया अंधेरी की चेंबूर की अंधेरी.